आज आम्ही काकांकडे कलिंगड घ्यायला आलोय. इथे येऊन बघितलं तर काकांनी भरपूरच भाजी लावलेली. त्यामध्ये फ्लावर होती, त्याचबरोबर मिरच्या आणि वारव्याच्या शेंगासुद्धा. आता याला काय म्हणतात तुमच्याकडे मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त वांगीसुद्धा झालेली, अल्कोल आणि खूप सारे हिरवेगार टोमॅटोसुद्धा, मस्त गोंड्याची फुलं आणि त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर. एकीकडे मस्त कांदे लावलेले आणि मस्त झेंडूची फुलं. मनात आलं हे दिसायला किती छान दिसते, पण याच्या मागची मेहनत खूप सारी आहे. पण आम्हाला हवं होते कलिंगड आणि इकडे छोटे छोटे असल्यामुळे आम्ही फक्त 2 घेतले आणि निघालो पल्लू काकीच्या काशीवर. आणि तिथे येऊन बघितलं तर मस्त कलिंगड होते, काही छोटे आणि काही मोठे. त्यात यांनी सुद्धा मस्त हिरवीगार भाजी लावलेली. पण आम्हाला हवे होते मोठे कलिंगड, काही आम्हाला काही पाहुण्यांना. मग काय अरुणा काकीने मस्त शोधून दिले आणि फायनली आम्हाला मोठे कलिंगड भेटले. लगेच घेऊन घरी आलो आणि त्यावर ताव मारला. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.